राज ठाकरे चुकीचं काय बोलले? हा जो आहे भारतीय जनता पक्ष सध्याचा, हा मोदींच्या करंगळीवरती उभा असलेला डोलार आहे. स्वतः मोदी डगमगलेले आहेत. आंतरराष्ट्रीय राजकारण, स्थानिक राजकारण, स्वतः मोदी डगमगले आहेत, मोदी डचमळत आहेत. त्याच्यामुळे हा डोलारा हा फक्त एका करंगळीवरती जेमतेम आता पेलला गेलेला आहे. अशा वेळेला राज ठाकरे असं म्हणत आहेत, सन्माननीय राज ठाकरे, की तो कधी कोसळून पडेल आणि ते कोसळण्याची वाट या देशाची जनता पाहते. कधी कोसळून पडेल याला भक्कम असा आधारच नाही आहे भाजपच्या कोणत्याही. तसं नसतं. जर भक्कम आधार असता वैचारिक तर AIM बरोबर युती झाली नसती, काँग्रेसबरोबर युती केली नसती आणि मग फार गदारोळ झाल्यावर त्यांनी कारवाया केल्या, माघार घेतली. राऊतसाहेब, ठाकरे मुलाखतीचा खूप गाजावाजा होतो आहे, पण काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखतीत असं म्हटलं आहे की ब्रँड ठाकरे, जो या निवडणुकीत सतत उल्लेख होतो ब्रँड ठाकरे, तर बाळासाहेबांशिवाय कोणताही दुसरा ब्रँड नाही आणि या निवडणुकीत ब्रँड सांगणाऱ्यांचा बँड वाजवू. नाही ते ठीक आहे, त्यांनी ब्रँडची ब्रँडी पाहिली आहे थोडीशी, बरं का, त्यांच्या, पण ती शाकाहारी ब्रँडी आहे गुजरातची, त्याच्यामुळे त्यांना ती चढणार नाही. प्रश्न असा आहे की तुम्ही कोण ठरवणार? शिवसेना प्रमुखांनंतर आम्ही निवडणुका लढलेलो आहोत त्यांच्याच आशीर्वादानं. त्या निवडणुका चांगल्या प्रकारे आम्ही जिंकलेलो आहोत. तुम्ही त्या सत्तेमध्ये पण सहभागी झालेला आहात आमच्याबरोबर महाशय. आणि माननीय बाळासाहेब ठाकरे जसे एक ब्रँड होते, मग मोदींनंतर तुम्ही काय करणार आहात? आज जर मोदी ब्रँड असेल असं तुम्ही म्हणताय, मग जेव्हा मोदी नसतील, अमरपट्ट्या घेऊन कुणी आलं आहे का? मग मोदी नसतील तर तुम्ही कोणत्या ब्रँडची ब्रँडी पिणार आहात? मला सांगा जरा. शिवसेना प्रमुख हे नक्कीच या महाराष्ट्राचं नव्हे तर देशाच्या राजकारणातले ब्रँड होते. जसे महात्मा गांधी होते, सरदार वल्लभभाई पटेल होते. अशा विषयावरती फडणवीसांनी बोलू नये. फडणवीसांनी वर्तमानावर बोलावं आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी चर्चा करण्याचं किंवा त्यांच्याविषयी भूमिका घेण्याचं त्यांना कारण नाही. ज्या शिवसेना प्रमुखांचा पक्ष तुम्ही फोडलात, ज्या शिवसेना प्रमुखांच्या चिन्हाची चोरी करून तुम्ही दुसऱ्यांना दिलं, त्यांनी शिवसेना प्रमुखांचा उल्लेख करावा, हे आश्चर्य आहे. राऊतसाहेब, आणखी एक विषय आहे की बिनविरोध निवडणुकीचा कल्याण डोंबिवलीमध्ये अजून हे बिनविरोध सत्र थांबताना दिसत नाही. याआधी जवळपास 21 उमेदवार इथे बिनविरोध झाले, त्यात शिंदे शिवसेना आणि भाजपचा समावेश. काल सुद्धा हे बिनविरोधचं चक्र अजून सुरू असल्याचं दिसतं आहे. डोंबिवलीमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवारानं एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा दिलाय, माघार घेतली आहे निवडणुकीतून. नाही ते याविषयी त्या भागातलं काम जे पाहतात त्यांच्याकडून विचारणा सुरू आहे. माझ्याकडे त्या संदर्भात योग्य माहिती नाही आहे, मी त्याच्यावर ते उत्तर देणार नाही. पण हे सगळे शेवटी पैशाचेच खेळ आहेत, दबावाचे खेळ आहेत. कोण कोणाच्या मागे जाईल सांगता येत नाही. जर भाजपा काय AIMची युती होऊ शकते, AIIMची, किंवा भाजपा अंबरनाथला काँग्रेसची युती होऊ शकते, तर देशाच्या महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपला काही शक्य नाही किंवा शिंदे गटाला काही शक्य नाही. 226 मध्ये तेजल पवार हे मला माहिती बघा, असे वॉर्डावाईज प्रश्न विचारू नका. शिंदेकडून जे जुने जाणते शिवसैनिक आहेत, विशेषतः लालबाग परळमधले शिवसैनिक, शिवसेना नेते, यांना काय म्हणतात एक अप्रोच होतो आहे, ते त्यांच्या घरी जातात. काल माजी आमदार दगडू सकपाळ यांच्या घरी गेले, ते गेले, शिंदे गेले होते, आमदार निलेश राणे सोबत होते, जवळ 1-1.5 तास ते त्यांच्या घरी होते. असं म्हटलं जाते की दगडू सकपाळ नाराज आहेत, त्यांच्या मुलीला उमेदवारी मिळाली नाही. दगडू सकपाळ हे शिवसेनेचे जुने जाणते नेते आहेत, पदाधिकारी आहेत, आमदार होते. त्यांच्या मुलीला उमेदवारी जसे मिळाली नाही तसे अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या जवळच्या लोकांना उमेदवारी मिळाली नाही. जर उमेदवारी मिळाली नसेल त्यामागे काही कारणं असतील. दगडू सकपाळ आणि त्यांचं कुटुंब हे कायम ठाकरे कुटुंबाबरोबरच राहिलं आहे. पण जेव्हा एखादी उमेदवारी विशिष्ट व्यक्तीला दिली जात नाही तेव्हा त्यामागे काही त्या भागातली स्थानिक कारणंसुद्धा असू शकतात.
आणि ती डावलून उमेदवारी देणं म्हणजे उमेदवाराचा पराभव घडवणं असं असतं. हे आमच्या दगडूदादांना सुद्धा माहिती आहे. ठीक आहे, ते नाराज असू शकतात. आम्ही त्यांच्या घरी जाऊ. मधल्या काळात ते साताऱ्याला किंवा त्यांच्या गावाला जाऊन बसले होते असं मला कळलं. मी चौकशी केली. मी स्वतः त्यांच्याविषयी सद्भावना बाळगणारा माणूस आहे. पण दगडूदादा हे आमचेच आहेत. आता एकनाथ शिंदे, निलेश राणे यांना एक दिवसाची बातमी हवी असते. याला फोडला, त्याला फोडला, त्याच्या या एक दिवसाच्या बातम्या असतात. नंतर हे जे जातात त्यांचं काय होतं, कुठे अदृश्य होतात बरं का, हे कधीच कळत नाही. राऊसाहेब, ईडीने भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्या विरोधात यांच्याबाबतचा क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे, तो स्वीकारला देखील नाही, मला माहीत नाही. बघा, असं आहे की क्लोजर रिपोर्ट भाजपच्या नेत्यांविरुद्धच होणार ना, आमच्या विरुद्ध नाही होणार. ईडीच्या कोर्टानं मला निर्दोष मुक्त केलेलं आहे, पण माझा क्लोजर रिपोर्ट केला नाही. राऊसाहेब, एक मोठा विषय आहे की असं म्हटलं जातं आहे की महापालिका निवडणुकांनंतर शरद पवार हे एनडीए सोबत जाण्याची दाट शक्यता यासाठी आहे. शरद पवारांचं मन वळवण्याची जबाबदारी अजित पवारांवर सोपवली असल्याचं कळतं आहे. त्यांच्या नेत्यांकडूनही तसे संकेत मला तसं वाटत नाही statements की येत आहेत. शरद पवारांनी ज्या प्रकारचं आयुष्य, राजकीय जीवन एका विचारधारेसाठी समर्पित केलेलं आहे, हा शाहू फुले आंबेडकर, त्या विचारधारेला सोडून शरद पवार वयाच्या 86व्या वर्षी भारतीय जनता पक्षाबरोबर जातील असं मला सुतराम वाटत नाही, अजिबात वाटत नाही. माझं वारंवार त्यांच्याशी या विषयावर चर्चा होत असते. तेही आमच्याशी मोकळेपणानं बोलत असतात. एक फार मोठ्या विचारांची भूमिका घेऊन 50 वर्षापेक्षा जास्त काळ शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम केलं. एक पिढी घडवली, अनेक पिढ्या घडवल्या, आणि त्या पिढीलाही त्यांनी हाच वारसा दिला, या विचारांचा वारसा दिला यशवंतराव चव्हाणांपासून त्यांनी. मग अशा वेळेला मला वाटत नाही की माननीय पवारसाहेब हे या वयात इतकी वर्ष राजकारण केल्यावर जात्यंध धर्मांध शक्तींच्या मागे जाऊन स्वतःच्या कारकिर्दीला एक डाग लावून घेतील. चला, थँक्यू. याची सुरुवात देवेंद्र फडणवीस असे म्हणाले की ज्या पद्धतीने लोक मतदान करत नाही, ऑस्ट्रेलियामध्ये जे लोक मतदान करत त्यांचा अधिकार काढून घेण्यात, अशाच पद्धतीने नाही, महाराष्ट्रामध्ये देखील निवडणुका याच्यावरती विचार करतात. नाही, मतदान कोण करू देत नाही? मतदान तुम्हीच करू देत नाहीत. मतदार यादीतून नावं वगळून, SIR सारख्या योजना आणून, दहशत निर्माण करून गावागावात. खरं म्हणजे कारवाई राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर आणि निवडणूक आयोगावर व्हायला पाहिजे या महाराष्ट्रात आणि देशात. पक्ष फोडून, पक्ष फोडायला निवडणूक आयोगांना मदत करून, मतदारामध्ये गोंधळ निर्माण करून मतदान करूच द्यायचं नाही. जे आपल्या विचाराचे, आपल्या भूमिकेचे नाहीत त्यांना मतदान करू द्यायचं नाही. ऑस्ट्रेलिया कशाला सांगताय? महाराष्ट्रात बघा, नागपुरात बघा आणि मुंबईत बघा मिस्टर फडणवीस. चला, थँक्यू. काँग्रेसचे नेते, काँग्रेसचे 33 खासदार काही वर्षांपूर्वी बिनविरोध निवडून आले होते, तेव्हा लोकशाहीची हत्या झाली नाही का, असा सवाल फडणवीस यांनी विचारला आहे. नाही, 33 खासदार जेव्हा देशभरात निवडून आले तेव्हाची राजकीय परिस्थिती ही आजच्यासारखी नव्हती. स्वातंत्र्यानंतर आणि स्वातंत्र्यपूर्व काळातसुद्धा जे वातावरण होतं त्याच्यामध्ये अनेक लोक निवडून आलेत बिनविरोध. मी तुम्हाला एक सांगतो की साताऱ्यामध्ये आनंदराव चव्हाण यांचं निधन झाल्यावर, म्हणजे पृथ्वीराज बाबांचे वडील, तिथे प्रेमला काकू चव्हाण त्यांच्या मातुश्रीनं उभं केलं. तेव्हा अटल बिहारी वाजपेयींनी ठरवलं की तिथे आपला उमेदवार टाकायचा नाही. अटल बिहारींनी ठरवलं आणि ती निवडणूक बिनविरोध झाली. अशा काही निवडणुका महाराष्ट्रामध्ये बिनविरोध झालेल्या आहेत, पण ती माणसं, बिनविरोध निवडून आलेली माणसं टोलेजंग होती आणि सर्व पक्षांनी ठरवलं. ते आधीच माघार नाही घेतली कोणी. बिनविरोधचा अर्थ अर्ज भरल्यावर माघार घेणं नाही, सगळ्यांनी मिळून सहमतीनं ठरवणं की यशवंतराव चव्हाण निवडून चालले आहेत, भाऊसाहेब हिरे निवडून चालले आहेत, अमुक अमुक निवडून चालले आहेत, त्यांच्यासाठी उमेदवारी अर्ज न भरणं बऱ्याचदा आणि सामुदायिक निर्णय घेऊन त्यांना बिनविरोध निवडून देणं यात फरक आहे. इंदिरा गांधी बिनविरोध निवडून नाही आल्या, एवढं मोठं महान व्यक्तिमत्व. राजीव गांधी नाही आले, स्वतः मोदी नाही आले, अमित शहा नाही आले. काय सांगताय तुम्ही? चला, एक विषय होता, फडणवीस असे म्हणाले एक विषय की होता. जो नगरसेवक बनतो तो मागच्या जन्माने पाप केलेला असतो, जो महापौर बनतो तो अति पाप केलेला असतो. स्वतः फडणवीस महापौर, नगरसेवक आणि महापौर होते.
काय बोलाल तुम्ही? फडणवीसच बोलले म्हणताय ना. फडणवीस म्हणाले का? स्वतः त्यांची कारकीर्द ही नागपूरचे नगरसेवक म्हणून सुरू झालेली आहे आणि मग खूप मोठं पाप केल्यावर ते महापौर झाले आणि मग त्यानंतर मोठं पाप केल्यावर ते आमदार झाले आणि महापाप केल्यावरती राज्याचे मुख्यमंत्री झाले. एक विषय आहे की आतापर्यंत अशी चर्चा होती की मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत प्रचार सभेसाठी येतील, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येतील. पण आता अशी माहिती मिळते की ते येत नाहीयेत. मुंबईचं वारं बदललं आहे. मुंबईचं वारं पूर्ण बदललं आहे. त्याच्यामुळे कोणी आले तरी त्यांची टोपी उडून जाईल इकडे. हां, त्याने यायला पाहिजे. खरं म्हणजे या सगळ्यांनी यायला पाहिजे आणि मुंबईत वारं काय चाललं आहे ते पाहायला पाहिजे. आमचं त्यांना आव्हान आहे, या तुम्ही, काय हरकत नाही. आम्हाला कोणाचे आव्हान वाटत नाही. मोदीजी येऊ द्या, योगीजी येऊ द्या, मध्य प्रदेश राजस्थानचे मुख्यमंत्री येऊ द्या, कोणीही येऊ द्या. मुंबईवर मराठी माणसाचाच भगवा फडकेल. मशाल आणि इंजिन ठाकरे बंधू, पर्याय नाही. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.